पवित्र पोर्टल शिक्षक भरती लेटेस्ट अपडेट 2025 फॉर्म एडिट करायला मिळाली संधी, पण ही फॉर्म एडिट करण्याची संधी मिळाली कोणाला? लक्षात घ्या सर्व सूचना आणि काय आहे नवीन प्रसिद्धीपत्रक पवित्र पोर्टलवरचं. चला पाहूया संपूर्ण डिटेल आपल्या या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया हे पवित्र पोर्टलवरती आलेलं नवीन प्रसिद्धीपत्रक आणि काय आहेत नवीन सूचना आणि कधी चालू होणार आहे सेकंड फेज. चला पाहूया. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी एक स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे किंवा पूर्वीचे जे स्वप्रमाणपत्र आहे त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याबाबतच्या सूचना या ठिकाणी याबाबत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेला आहे पवित्र पोर्टलवरती. जो टेट 2022 झाली होती त्याचा दुसरा टप्पा ज्याला आपण सेकंड फेज म्हणतोय त्याच्या संदर्भात हे नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी जी सेल्फ सर्टिफिकेशन केलं होतं त्याची नव्याने नोंद करण्याबाबत किंवा म्हणजे त्याच्यामध्ये प्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याबाबत कोणाचं राहिलं असेल नव्याने नोंद करायचं तर त्या संदर्भात किंवा ते सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर या संदर्भात तुम्हाला पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेला दिनांक होता 10/3/2025 ते 12/3/2025 या सूचनांचं अवलोकन करायचं आहे. म्हणजे 10 मार्चला आपल्याला एक प्रसिद्धीपत्रक आलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन जे स्वप्रमाणपत्र आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी किंवा नवीन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कालावधी देण्यात आला होता जो 21 मार्चपर्यंत होता. म्हणजे सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग असेल, SC-BC असेल, OBC असेल, मराठा उमेदवारांना SC-BC कंपल्सरी होतं किंवा ज्यांचा OBC निघालेला आहे किंवा EWS प्रवर्गातील उमेदवारांनी SC-BC निवडायचं होतं जे मराठा उमेदवार आहेत अशांसाठी तुम्हाला हा कालावधी देण्यात आला होता, ज्याच्यामध्ये सदर दिलेल्या कालावधीमध्ये जी आवश्यक जातीचा दाखला असेल त्याच्यामध्ये नॉन क्रिमिलेअर असेल हे करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आणि त्याचे विनंती अर्ज हे पवित्र पोर्टलकडे गेले आणि त्या अर्जांचा विचार करून 10/4/2025 ते 14/4/2025 म्हणजेच आत्ता 10 एप्रिलपासून 14 एप्रिलपर्यंत दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला आता वेळ दिलेला आहे. 14 तारखेपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकताय, सेल्फ सर्टिफिकेशन करू शकताय, स्वप्रमाणपत्र म्हणजे अपडेट करू शकताय, त्याच्यामध्ये काही दुरुस्ती असेल तर ते करू शकताय. स्वप्रमाणपत्राबाबत जे तुम्हाला 10 मार्चला जी सूचना आल्या होत्या 10 आणि 12 मार्चला त्या सूचनांचं पालन करूनच त्याच्यामध्ये बदल करायचा आहे. मात्र जातीचे दाखले वगैरे काढण्यासाठी जी अडचण निर्माण झाली होती किंवा नॉन क्रिमिनलसाठी त्यासाठी मात्र हा वेळ देण्यात आलेला आहे. एवढंच गोष्टींसाठी एडिटला संधी मिळालेली आहे. तुम्ही दुसरंही एडिट करू शकता, म्हणजे सर्वांना एडिट करण्यासाठी संधी आहे, मात्र स्पेशल या गोष्टींसाठीच हा वेळ देण्यात आलेला आहे. बाकी याच्यामध्ये दुसरं काही नाही आहे. आणि सेकंड फेज जे म्हणजे 15 एप्रिलपासून तुम्हाला सर्व जागा अपलोड झालेल्या दिसतील 30 एप्रिलपर्यंत. ठीक आहे, म्हणजे लवकरच सेकंड फेज चालू होण्याची चिन्ह आहेत. हीच एक महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा. शिक्षक भरतीच्या नवनवीन इतर अपडेटसाठी आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.